मंडळी, अक्षय तृतीया जवळ येत आहे. हिंदू संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा असा हा सण. तर आजच्या व्हिडिओत आपण अक्षय तृतीया म्हणजे काय, या दिवसाचे महत्त्व, अक्षय तृतीयेचे व्रत कसे करावे, तसेच या दिवशी काय खरेदी करावे, काय दान करावे, अक्षय तृतीयेच्या दिवशीच आंबे खायला का सुरुवात करतात, या दिवशी पितृतर्पण, तिल तर्पण कसे करावे, त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी कोणते 4 उपाय केले पाहिजेत, त्याचबरोबर करा आणि केळी पूजन कसे करावे, याचे महत्त्व काय आहे, सोनं एवढं महाग झाले तर सोन्याऐवजी कोणत्या वस्तू खरेदी केली म्हणजे घरामध्ये धन प्राप्ती, समृद्धी येईल, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हिट करा. त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे किंवा न संपणारे. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या सणाला काही ठिकाणी अकिती तर काही ठिकाणी आखातीज म्हणतात. या दिवशी श्री विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच परशुराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. याच दिवशी नर नारायण तसेच हयग्रीव अवतरित झाले अशी धारणा आहे आणि याच दिवशी अन्नपूर्णा देवीही प्रकट झाली अशी मान्यता आहे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली अशी ही मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर व्यासमुनी आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती. याच दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती आणि तिच्या पाण्याने सगरपुत्रांना मोक्षप्राप्ती झाली होती. त्यामुळे या दिवशी समुद्र स्नान, नदी स्नान, गंगा स्नान यामुळे मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते, जे कधीच रिकामे नसे, नेहमी अन्नाने भरलेले असे. अशीच अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी अक्षय तृतीयेला स्वयंपाकघर, अन्नधान्याची, लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचाही जन्म झाला होता. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जातात. या दिवशी पितृश्राद्ध तसेच पितृतर्पण आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. महाराष्ट्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्रातील गौरीचे विसर्जन केले जाते. यावेळी स्त्रिया हळदीकुंकू करतात. त्यावेळेस येणाऱ्या स्त्रियांना कैरीचे पन्हे, बाटली डाळ, हरभरा, गजरे देतात. या सर्व शुभ कारणांमुळे अक्षय तृतीया हा सण अत्यंत पवित्र आणि उत्तम फल देणारा सण म्हणून भारतीय संस्कृतीत मानला जातो आणि याला एक विशेष महत्त्व प्राप्त होते. 2026 यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल रविवारी रोजी आहे. या शुभ काळात आपण वाहन खरेदी, सोने खरेदी, गृहप्रवेश अशी शुभकार्य करतो. पण सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य नाही. अशा वेळी तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी सोन्या इतकीच मौल्यवान अशी वस्तू खरेदी करू शकता. मग कोणती आहे ही वस्तू हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान शंकरांनी कुबेराला धनसमृद्धीसाठी माता लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले होते. तर कुबेराने अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना सुरू केली होती. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. आता अक्षय तृतीयेचे हे व्रत कसे करावे ते पाहूयात. नेहमीप्रमाणे प्रातर्विधी उरकल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतीके ठेवावीत. दोन्ही देवतांचे आवाहन करावे. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद कुंकू वाहावे, फूल अर्पण करावेत, तुळशीची पाने वाहावीत, धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसादात नर नारायणासाठी भाजलेले जव किंवा गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी, वाळकी आणि हरभऱ्याची डाळ आणि हयग्रीवसाठी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून केलेले नैवेद्य अर्पण करावे. या दिवशी उपवास करावा. महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये या दिवशी करा आणि केळीची पूजा केली जाते. आता हे करा आणि केळी म्हणजे काय? प्रथम आपण केळी पाहू. केळी म्हणजे एक छोटी मातीची कळशी जिचं तोंड छोटं असतं आणि करा म्हणजे छोटा मातीचा गडू. यातील करा हा मृत पुरुषाचे प्रतीक तर केळी ही मृत स्त्रीचे प्रतीक मानले जाते. आणि अक्षय तृतीयाला आपल्या घरातील मृत व्यक्तींच्या आत्मशांतीसाठी हे करा आणि केळीचं पूजन केलं जातं. तर घरातील देवपूजा झाल्यानंतर देवघराच्या बाजूलाच एक पाट मांडून त्याच्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्याच्यावर आपण एक परातीत किंवा प्लेटमध्ये भरपूर असे गहू घ्यायचे आहेत. त्याच्यावर केळी म्हणजे मोठा माठ जो आहे तो ठेवायचा आहे
आता या माठाला आपण विषम संख्येमध्ये रक्षासूत्र बांधायचे आहे, म्हणजे 3, 5, 7, 11 या संख्येमध्ये रक्षासूत्र बांधायचे आहे. आता या माठामध्ये आपल्याला पाणी भरायचे आहे. शक्यतो वरपर्यंत येईल इतकं पाणी याच्यामध्ये भरायचं आहे. माठामध्ये फूल, अक्षदा, 1 रुपयाचे नाणे, काळे तीळ, हळद, कुंकू ठेवायचे आहे. यानंतर सुपारी ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे आंब्याची डहाळी ठेवायची पद्धत असेल तर तुम्ही आंब्याच्या डहाळीही ठेवू शकता. या ठिकाणी मी आंब्याची डहाळी ठेवलेली आहे. यानंतर जो करा आहे त्यालाही विषम संख्येत आपण रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे आणि हा करा केळीवर ठेवायचा आहे. आता ही करा आणि केळी केव्हा एकावर एक ठेवायचं, जेव्हा तुमच्या घरातील मृत व्यक्ती यांच्यातील नातं पती पत्नीचं असेल किंवा तुमच्या एखाद्याच्या घरातील आई वडील दोघेही हयात नसतील त्यावेळेस आपण केळीवर करा ठेवायचा आहे. म्हणजे मृतपत्नी म्हणजे केळी आणि मृतपती म्हणजे करा असं नातं असल्यामुळे आपण याच्यावर केळीवर करा ठेवत आहोत. लक्षात ठेवा, मृत व्यक्तीमध्ये पती पत्नीचं नातं असेल तरच अशा पद्धतीने करा व केळी एकावर एक ठेवायची आहे. जर पत्नी सौभाग्यवती गेली असेल तर केळीला हळद कुंकूही लावायचं आहे आणि जर यामध्ये मृत व्यक्तींमध्ये कुठलेही पती पत्नीचं नातं नसेल तर हे करा आणि केळी वेगवेगळे ठेवायचे आहेत, बाजूला एकमेकाच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे. यानंतर आपण याच्यातही तीळ, काळे तीळ, तांदूळ घालणार आहोत. आता दोन्हीही करा आणि केळीला आपल्याला वरच्या बाजूने खाली येत असे पाच बाजूनी चंदनाचे रेषा ओढून घ्यायच्या आहेत. गोपीचंद किंवा चंदनाच्या रेषा ओढायच्या आहेत. हळद कुंकूचा वापर करायचा नाही आहे. यानंतर करावर आपल्याला एक आंबा किंवा खरबूज किंवा बऱ्याच ठिकाणी सांजोरा ठेवल्या जातात त्या ठेवाव्यात. यानंतर करा केळीला फुले किंवा हार व्हावा, बाजूला मातीचा दिवा लावून घ्यावा आणि विधिवत याची पूजा करा. आपण जो घरात नैवेद्य बनवला आहे तो या करा केळी यांनाही अर्पण करावा, म्हणजे आपल्या पितृंना अर्पण केल्यासारखे असते. या नैवेद्यामध्ये आंब्याचा रस, चणा डाळ, भिजवलेली चणा डाळ, त्याचे पीठ, काळे तीळ, तांदूळ यांचा समावेश नक्की असावा. बऱ्याच घरामध्ये पितरांना आघारी देण्याची पद्धत असते. आघारी म्हणजे काय तर एखादं लाकूड किंवा गौरी घेऊन त्याच्यावर तूप घालून ती जाळून त्याच्यावर आपण जे काही नैवेद्य बनवला आहे त्याचा चुरा करून तो पितरांना द्यायचा असतो. त्याचा जो काही सुवासिक धूर तयार होतो तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो, म्हणजे आपल्या पितरांना आपले नैवेद्य अर्पण केलाय तो त्यांच्यापर्यंत पोहोचला अशी मान्यता आहे. शक्य असल्यास या दिवशी नदी स्नान, गंगा स्नान करावे. यथाशक्ती कपडे, धान्य, फळे, फळांचा रस, उन्हाळ्यात उपयुक्त असलेल्या वस्तूंचे दान करावे. तसेच जलकुंभ दान करणे हेही आपल्या पितृ शांतीसाठी उपयुक्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी महालक्ष्मीचं आपल्या घरात आगमन व्हावं, त्याचबरोबर देवी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी अक्षय तृतीयेच्या आधी काही उपाय तुम्हाला आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर ते कोणते? प्रथम, तुमच्या घरातील पिठाच्या डब्यामध्ये 10 रुपयाचे कॉईन ठेवायचे आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे मिठाच्या डब्यामध्ये 5 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. तर तिसरा उपाय म्हणजे साखरेच्या डब्यामध्ये आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे. आणि चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये 1 हळकुंड ठेवायचं आहे. या उपायांमुळे आपल्या घरामध्ये गजकेसरी योग निर्माण होतो आणि त्यामुळे देवी महालक्ष्मीचे आगमन होऊन तिची सदैव कृपा आपल्यावर राहते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश, दागिने खरेदी, नवीन कपडे, घर, वाहन खरेदी अशा शुभ गोष्टी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्यास घरात सुख समृद्धी येते. सध्याच्या काळात सोने खरेदी करणं सर्वसामान्यांना शक्य होत नसेल तर त्याऐवजी आपण सोन्या इतकीच मौल्यवान अशी वस्तू खरेदी करू शकतो आणि ती म्हणजे माता लक्ष्मीच्या पादुका. या माता लक्ष्मीच्या पादुका तुम्ही विविध धातूंमध्ये खरेदी करू शकता. जसे की चांदी, पितळ, तांबे अशा धातूच्या पादुका तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून त्यांची अक्षय तृतीयेच्या दिवशीच आपल्या देवघरात स्थापना करू शकता. रोज या पादुकांची पूजा करावी, कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात येणार आहे आणि आपल्याला धनधान्य, संपत्ती, वैभवाचा आशीर्वाद देणार आहे. लक्ष्मी मातेच्या पादुका तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारात, छोट्या मोठ्या आकारात आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करून त्यांची आपल्या देवघरात स्थापना करून पूजा करू शकता. या पादुकांची रोज पूजा केल्याने आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहते, तिचा वास कायम राहतो
आता या दिवशी सोन्याऐवजी आपण दुसरी कोणती वस्तू खरेदी करू शकतो, तर ती म्हणजे माता लक्ष्मीची कमळामध्ये बसलेली मूर्ती. चांदीची मूर्ती जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीचा सिक्का म्हणजे नाणंही घेऊ शकता. फक्त ते कमळामध्ये बसलेली लक्ष्मीची मूर्ती असावी. ही मूर्ती आणून आपण देवघरात त्याची विधिवत पूजा करून रोज पूजा करायची आहे. कारण माता लक्ष्मी म्हणजे संपत्ती, धनधान्य, समृद्धी, आरोग्य याचं प्रतीक आहे. त्यामुळं आपण याची रोज पूजा करायची आहे. यानंतर तुम्ही तिसरी वस्तू खरेदी करू शकता, ती म्हणजे मंगल कलश. चांदीचा किंवा तांब्याचा मंगल कलश आणून त्याची विधिवत आपल्या देवघरामध्ये पूजा करायची आहे आणि नेहमी त्याची पूजा करून आपण हा मंगल कलश आपल्या घरात ठेवायचा आहे. अक्षय तृतीयेपासून याची सुरुवात केली तर अतिउत्तम. यामुळे काय होतं, घरामध्ये धनधान्य, समृद्धी, शांती आणि मंगलमय वातावरण राहतं. यानंतर आपण चौथी वस्तू खरेदी करू शकतो, जी सोन्या इतकीच शुभ असते, ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा अंश. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. यात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन श्रीयंत्र आणून त्याची विधिवत पूजा घरामध्ये पूजा करून रोज त्याची पूजा केली तर घरामध्ये समृद्धी, शांती आणि सुख समाधान नांदते. माता लक्ष्मी वास करते. तसेच या दिवशी नवीन व्यवसाय कार्य या दिवशी सुरू केल्यास ते अक्षय राहते. या दिवशी विविध मंत्रांचे पठण केल्याने अक्षय पुण्यप्राप्ती होते अशी ही मान्यता आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांच्या सुधाशांतीसाठी दान केले जाते. यामुळे घरात अक्षय सुख शांती राहते. या दिवशी पाण्याने भरलेला माठ, रांजण दान करावे. कपडे, गहू, धान्य, फळे, दुधापासून बनलेले पदार्थ यांचे दान ही फलदायी आहे. या दिवशी ब्राह्मणांना किंवा गोरगरिबांना भोजन द्यावे. असे केल्याने आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. या दिवशी जप, होम, हवन केल्याने त्याचे अक्षय फळ मिळते. याच दिवशी देवता आणि पूर्वज यांना तिल तर्पण म्हणजे तीळ आणि जल अर्पण करण्याची ही प्रथा आहे. या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्यप्राप्ती होते. तसेच आधुनिक काळानुसार वृक्षवाढीसाठी झाडांची रोपेही आपण दान करू शकतो. अक्षय तृतीया ग्रीष्मात येत असल्यामुळे या ऋतूत येणारी फळे जसे कलिंगड, खरबूज, आंबा त्यांचा रस आपण दान करावा. काही जणांकडे अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्यास सुरुवात करतात. याला काही असे धार्मिक कारण नाही, पण काहींच्या मते ग्राम संस्कृतीमध्ये आंबा उतरवून तो पिकवल्यानंतर आधी तो पितरांना अर्पण केला जातो आणि नंतर घरातील सदस्य ते फळ खातात. कारण अक्षय तृतीयेपासूनच पितृ जेवू घालण्याची सुरुवात होते. तर काही कृषी तज्ज्ञांच्या मते आंब्याला फळांचा राजा म्हणतात, तो त्याच्या रसाळ आणि गोडव्यामुळे. अक्षय तृतीयेपर्यंत आंबा नैसर्गिकरित्या पिकलेला असतो आणि तोच आंबा गोड, रसाळ सर्वात चांगला समजला जातो. म्हणून अक्षय तृतीयेपासून आंबा खायला सुरुवात करतात. या दिवशी आंब्याचा रस, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. मंडळी, अक्षय तृतीया संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय हार्दिक शुभेच्छा. परत भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.